NTAने ऐतिहासिक असा निर्णय घेत नीट 2026ची जी परीक्षा आहे जी 3 मेला पार पडली होती तो रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला। जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती। मात्र पेपर फुटिंगच्या आरोपांमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आले। या प्रकरणी आता एक मोठी अपडेट जी आहे ती सध्या समोर आली आहे असं म्हणावं लागेल, कारण की या नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणी पुणे कनेक्शन जे आहे ते सध्या समोर आल्याची माहिती मिळते। तर मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या CBI करते। CBIने नाशिकमधून शुभम खेरनार नावाच्या व्यक्तीला जी आहे ती अटक केलेली होती। त्याला सध्या मुख्य संशयित म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते आणि त्याच्यामुळेच त्याला अटक केली होती आणि पुढे त्याला दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। मात्र याचा जो साथीदार आहे तो पुण्यात असल्याचं जी आहे सध्या माहिती आहे ती समोर येत आहे। पुण्यातूनच त्याचा साथीदार जो आहे तो त्याच्याशी म्हणजे शुभम खेरनारशी संबंध ठेवत होता असं माहिती सध्या समोर आलेली आहे। या पुण्यातील संशयित साथीदाराचं धनंजय लोखंडे असं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्याचं पुणे कनेक्शन असल्याची जेव्हा माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती तेव्हा पुणे पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम देखील राबवली होती। त्याच्या मोबाईलचं लोकेशनवरून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र मंगळवारपासून जशी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच त्याचा फोन जो आहे तो बंद येत होता। त्याच्यामुळे पुणे पोलिसांना त्याचं लोकेशन जे आहे ते मिळण्यास थोडीशी अडचण निर्माण होत होती। या दरम्यानच CBIला या लोखंडेबद्दल जी आहे ती अहिल्यानगरमध्ये तो असल्याची माहिती मिळाली आणि CBIने तशी धाड टाकत या धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीला जी आहे ते अहिल्यानगरमधून अटक केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा धनंजय लोखंडे आहे तो मूळचा अहिल्यानगरचा जरी असला तरी तो पुण्यात जो आहे तो वास्तव्यास होता आणि शुभम खेरनार याच्याशी तो पुण्यातूनच संबंधात होता किंवा संवाद साधत होता अशी माहिती सध्या मिळते। या संपूर्ण प्रकरणानंतर आता CBIने 2 तरुणांना अटक केलेली आहे, एकाला नाशिकमधून तर दुसऱ्याला अहिल्यानगरमधून। त्याच्यामुळे कुठेतरी बघायला गेलं तर या नीट परीक्षा पेपर फुटीचं जे कनेक्शन आहे ते आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असल्याचं आता असं आपण म्हणू शकतो, कारण की तशा प्रकारे CBIने 2 जणांना जी आहे ती अटक केलेली आहे। आता या संपूर्ण प्रकरणात मोठे आणि महत्त्वाचे दुवे जे आहेत ते समोर येऊ शकतात। याचं मोठं रॅकेट जे आहे ते असू शकतं असे संशय देखील सध्या व्यक्त केला जातोय। त्या अनुषंगाने देखील सध्या CBI जो आहे तो तपास करणार आहे। त्याच्यामुळे या दोघांना अटक केल्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडतात, कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत किंवा प्रकरणं जे आहेत ते अजून समोर येतात, किती लोक याच्याशी निगडीत आहेत, याच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय। खरंच असं काही आहे का? तर या संपूर्ण हे जे मुद्दे आहेत त्याची चौकशी सध्या CBI करणार असल्याचं समजते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।